जाऊ नाही रे. तर नमस्कार मंडळी, तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. मगाचपासून मी ब्लॉग सुरू केला नाही. मी बराच वेळ झाला, आता वाजलेत 5:30 बघा, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आणि मी ना कुडाळमध्ये एका कंपनीमध्ये गाडी लोड केली. दुपारी 2:30 वाजता मी या कंपनीत आलोय आणि आता लोड वगैरे करून गाडीचे पेपर वगैरे भेटलेत मला. आणि सांगायची गोष्ट म्हणजे जवळजवळ 1 महिन्यानंतर मी ब्लॉग शूट करतोय. कारण थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे ब्लॉग बनवलाच नव्हता 1 महिन्यानंतर. बघूया आता. हा माल मला ना अंधेरीला खाली करायचा आहे. तर कशी असणार जर्नी, काय हे सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करतोय. आता एक थोडासा ना माझ्याकडे पार्टलोड आहे, डबल रिपोर्ट. तर पार्टलोड भरण्यासाठी मला ना आता इथे कुडाळमध्येच आहे कुठेतरी, ते बोललेत हायवेला येऊन थांब म्हणून. तर आता 5:30 ते 6ला मला भेटणार आहेत. बघूया काय माल ते, आणि या गाडीत मी काय माल भरलाय तेही दाखवतो आणि पार्टलोड पण काय भरणार आहे तेही दाखवतो. चला निघूया. आता मी बरोबर आहे कुठे माहिती आहे, MIDC मध्ये. हा MIDCतला रस्ता, इथून लेफ्ट घेतलं की सरळ सरळ हा MIDCतच जातो. तिकडे ही राईस मिल आहे तिकडे, आणि इथून आपण सरळ गवळदेवच्या इथे बाहेर पडणार आहोत. चला पटापट जाऊया, ते हायवेला जाऊन थांबूया. ते कधी येतात ना, जास्त काहीच माल नाही आहे, फक्त 2 पेट्या आहेत. त्यांचं वजन जास्तीत जास्त, एकाचं वजन जर 50-60 किलो जर पकडलं, 100 किलो पकडू जाऊन होऊन 200 किलो, 200 ते 150 किलो वजन आहे माझ्या गाडीमध्ये. त्यामुळे जवळजवळ एमटी असल्यातच जमा आहे. आणि आता आपण जे पार्टलोड काय भरायला जातोय माहिती आहे, आंबा भरायला जातोय. आंब्याच्या पेट्या आहेत. तर आता त्यांचा कॉल आलेला, आंब्याच्या पेट्या आहेत म्हणून सांगितलं. तर बघूया, जास्त नाही आहेत, थोड्याशाच आहेत. त्या भरून आपण रात्रभर आज गाडी चालवायची. आणि आंब्याच्या पेट्या म्हणजे थांबायला मिळणार नाही, नॉनस्टॉप आपल्याला जावं लागेल. तर रात्रभर आज काही झोप नाही मिळणार आहे आपल्याला. बघूया उद्या किती वाजता आपण वाशीमध्ये पोहोचतो. वाशीमध्ये ते घालून खाली करून आपल्याला अंधेरीत पुढे जायचं आहे. तर खूप मोठी जर्नी आहे ही. मोठी म्हणजे 500-600 किलोमीटरचीच जर्नी. पण 2 डिलेवरी असल्या ना की मुंबईत थोडी गडबड होते. तर बघूया चला कसा होतोय प्रवास, काय होतोय, सगळं शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. बरोबर ना 6ला 10 मिनटं आहेत आणि मी हायवेला येऊन थांबलोय. बघूया कधी येत आहेत ते आले. जास्त नाही, इथे जवळच आहे, म्हणजे 1-3 किलोमीटर आतमध्ये कुठेतरी गाडी भरायची आहे बोलले. येऊ दे त्यांना, मग ते लोकेशनला जाऊया आणि गाडी भरून मग निघूया. बघूया किती वाजता आहेत. आता 5:50 झाली. आंबे म्हणजे मला एवढीच भीती वाटते की आंबे कधी कधी ना, आंब्याचं लेट असतं, रात्री 9-10 एवढं लेट असलं तर वाट लागणार, मग रात्र खराब होईल आणि उद्याचा दिवस. साहजिकच आहे. आता 6 वाजलेत म्हणजे आजची रात्र पूर्ण गेली आणि उद्या अंधेरीत खाली करायला किती वाजणार काय सांगता येत नाही. थोडी मेहनत करावी लागते, पर्याय नाही. एवढी तर करावीच लागणार, नाहीतर काय फायदा. बरे आता मी किती दिवस, त्या दिवशी घरी येऊन मला 8 दिवस झाले. 8 दिवस काहीच भाडं नाही. आलेलं एक भाडं, पण हां भाडं नाही असं नाही, मी लोकल भाडं मारलं. लोकल म्हणजे गोव्याला जाऊन एक आलो. त्या गोव्याला गेलो होतो त्यावेळी मला भाडं आलं, पुण्याचं भाडं होतं. म्हटलं आता मी आहे गोव्याला, ते कसं, मग म्हटलं जाऊ दे. तर आज परत हे भाडं मिळालं आणि इथे हे भरायला येत होतो ना, आणि ह्या दुसऱ्याचा कॉल आला मला. म्हटलं बरंच झालं, डबल रिपोर्ट. घरून बाहेर पडलो आणि सुचिताच्या मावशीकडे गेलेलो. तिथे सुचिता तिकडे मावशीकडे गेली. तर तिथे गेलो तर त्यांनी आंबे दिले. म्हटलं आता टाइमपास, ते येईपर्यंत एक आंबा खाऊया. म्हटलं टाइमपास बोल. हा फायनली ते आले. वाजले आता किती, 6:30 वाजता आले. अर्धा तास इथे, अर्धा पाऊण तास थांबलो मी. ते समोर दिसत आहेत, चालतायत ते चाचा, त्यांच्या मागोमाग जायचंय. इथेच कुठेतरी 3 किलोमीटर आतमध्ये घेऊन जात आहेत. बघूया
मी आता ना बरोबर पावशीला आहे. पावशीतून कुठे घेऊन जात आहेत हे बघा. हा राईड घ्यायचा आहे आपल्याला, तर सांभाळून हायवेला. चाचा डेंजर काम करतायत, हायवेला राईड मारतायत बघा. चाचाना बऱ्यापैकी आतमध्ये घेऊन येल्या. हळूहळू त्यांच्या मागून चालतोय, अजून काय लोकेशन येत नाहीये. बघूया कुठे घेऊन जात आहेत. बघा बागेत आलो या, आंब्याच्या पेट्या भरतोय. 33 लेख दो ना, 33 कैरेट लेख दो उसमें कितना. तो काकू के फोन लागल रे बेटा, हम जानी हम मले दूर आछी तो का आम खिला बना. आंब्याच्या पेट्या भरतोय. हालत बेकार झाली. घामाघूम. बरोबर ना 8 वाजलेत, अजूनही गाडी भरतोय. हे बघा इथे निशाणी लिहितोय छत्रपती. प्रत्येक क्रेडवर अशी निशाणी लिहावी लागते. आणि माझी हालत काय अशी काहीशी अशी झाली आहे. घामाघूम पूर्ण भिजलोय घामान. थोडेसे आज एक 10-11 पेटी रवलेत, ते टाकलंय ना की आपण निघूया. चला चाचा म्हणून सांग. हो हे चाचा नाव काय, नाव कसं म्हटलं? नाव सिराज शहा. सिराज शहा. चला व्यापारी. व्यापारी. हो चलो बोलने का नहीं, कुछ में जाने. हाँ अभी रुकेगा नहीं. हाँ काय का रुकतो नाही का? नाही नाही झोपतही नाही का. जाऊ सावकाश जा. चला काहीतरी जेव थांबा. येऊ काहीतरी थांबतो. चलो. हाँ उसको पेमेंट दो. चलो गाडी लोड झाली आणि आता वाजले किती माहिती आहे, 8 वाजून 20 मिनिटं झाली ती बघा. आणि माझ्यासोबत हे बघा एक जण आहेत, मग असे आंबे जे भरत होते ना ते माझ्यासोबत आहेत. तर आपल्याला आज फुल नाईट गाडी चालवायची आहे, त्यामुळे आणि गाडीत लोड पण बऱ्यापैकी आहे, तरकारी. फुल लोड आहे. चला हळूहळू प्रवास करूया बाप्पाचं नाव घेऊन. बोला गणपती बाप्पा मोरया. आता इथून हायवेला लागणार 3-1 किलोमीटर. आम्ही हायवेपासून आतमध्ये आलेलो, तर हायवेला लागून आपला गोवा रोड पकडायचा राईट घेऊन आणि चालत राहायचंय. पावशीत आम्ही ना हायवेला बाहेर पडलो. आता राईट घेऊया, थोडा सेफली रोड क्रॉस करावा लागेल. एकदा हायवेला लागलोय, आता सन चालत राहायचंय. फक्त सुखरूप प्रवास होऊ दे एवढाच इच्छा मागतोय, कारण लोड जास्त आहे. 2-2.5 टन लोड आहे गाडीमध्ये, त्यामुळे काही विघ्न येऊ दे नको एवढीच इच्छा मागतोय. रात्रभर आता झोपायचं नाहीये, कंटिन्यू चालायचंय कंटिन्यू. एक जण माझ्यासोबत हे दिसतोय, नाही दिसणार काळोखे. आता हा रस्ता ना आपल्याला राजापूर रत्नागिरी संगमेश्वर पर्यंत, संगमेश्वर नाही हातकंब्यापर्यंत रस्ता चांगला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ना थोडा रस्ता खराब लागेल, त्यामुळे रत्नागिरीपर्यंत आपण अंतर कव्हर करून घ्यायला पाहिजे जेवढं जमेल तेवढं. नंतर आपली गाडी स्लो होणार. परत काय म्हणतात ते संगमेश्वर नंतर पळवायची गाडी. मी आता ना बरोबर तराळ्यात पोहोचलोय, दिसतंय बोर्ड. चला तर मी आता इथे ना काहीतरी हॉटेल शिवसाई म्हणून आहे, जेवण करून घेतो. जेवण म्हणजे जास्त काही जेवण करणार नाही आहे, हलकं चपाती आणि भाजी. मच्छी कढी जर भेटली ना तर मच्छी कढी घेईन आणि 2-3 चपात्या खाईन. पटापट निघायचं आहे. आता वाजले किती तुम्हाला सांगतो, जवळजवळ 9:30 झाले. 1 तास लागला मला. हे बघा हे हॉटेल आहे शिवसाई, इथे आपण जेवण करूया. हां आणि काय नको, पाणी बॉटल आहे जरा लवकर. हा जास्त काय ऑर्डर केलं नाही आहे, फक्त मच्छी कढी आणि 3 चपात्या सांगितल्या आहेत, पाणी बॉटल. पटापट खाऊया आणि निघूया. उद्या सकाळी लवकर पोचायचं आहे. घाई नाही करत आहे, पण जेवढं अंतर जास्त टाईमपास करत बसणार नाही आहे. नाहीतर काय कंपनीचा माल भरला की कसं आरामात वाटेत 2 तास झोपा आहे ते. आज तसं काही नाही आहे, आज कंटिन्यू चालत राहायचं. चला येऊ दे का जेवण, मग जेवूया.
पटापट संपवतो. भात वगैरे काय घेणार नाही मी. एवढं संपवून चालत राहायचं. मस्त आहे. आमटीचा मासा पण आहे. तो माझ्यासोबत आलाय ना, तिकडे गेलाय. तो बोलला मी जेवणार नाही, मी मगाशी जेवलो म्हणून. तो रिचार्ज मारायला गेलाय. रिचार्ज म्हणजे समजलं ना, समजून घ्या. मस्तपैकी जेवण झालं, मस्तपैकी चांगलं होतं हॉटेल शिवसाई. चला, आपली गाडी ना ते बघा पलीकडे लावलोय त्या साईडला, आणि ते आपले साहेब येऊन बसलेत गाडीजवळ. काय करतायत बघूया. रोड थोडा सांभाळून क्रॉस करायचा. एक बनवतायत. क्या हुआ? चलेंगे? हो गया आपका? हो गया, चलो. चला निघूया. त्यांनी आपला पेक बनवला आहे ते बघा. बरोबर ना 9:40 झाली आणि मी आता तराळ्यातून निघतोय बघा. चला कंटिन्यू चालत राहायचं आहे. आता जेवण झालंय, डिझेल टाकायचं फक्त बाकी राहिलं. मी डिझेल टाकलं नाही म्हणजे ऑलरेडी एक हाफ टँक होती माझ्या गाडीमध्ये, त्यामुळे मी डिझेल नाही टाकलं. पुढे कुठेतरी डिझेल फुल करायला थांबूया. आता फुल केली की परत गाडीत डिझेल टाकायची गरज नाही. जर मी कुडाळ्यात केलं असतं ना तर पुन्हा एकदा डिझेल टाकायला थांबावं लागलं. तर आता डिझेल टाकायला डायरेक्ट थांबूया. बरोबर 9:40 झालीत. चला आता आपण ना अधिष्ठी मातेच्या इथे पोहोचलो. इथे काहीतरी कार्यक्रम आहे. मस्तपैकी लाइटिंग वगैरे केली आहे. देवीचं दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊया. चला, अधिष्ठी मातेच्या इथे ना प्रोग्राम सुरू आहे. मस्तपैकी मंदिर सजवलंय. वाव, बघा तरी. तिकडे भजन सुरू आहे आणि मी पुढे जात नाही कारण मच्छी कढी खाल्ली. इथूनच नमस्कार करतो. दर्शन घ्या सगळ्यांनी. पुढे जात नाही कारण मच्छी खाल्ली. इथे ना भजन सुरू आहे बघा. चला निघूया. जास्त टाइमपास नाही करत. आपली गाडी बघा कशी दिसते. मस्तपैकी मंदिर सजवलंय. काहीतरी प्रोग्राम आहे मंदिराचा. देवीचा आशीर्वाद घेतलाय आणि फक्त सुखरूप प्रवास होते एवढीच इच्छा मागली. बाकी काही नाही. आता कंटिन्यू चालत राहूया. चला. देवगड हापूस देवगड मार्केट खाली मार्केट नाही, हो. direct बोरिवली. बोरिवली. किती डिलिव्हरी आहे? एका जागेवर एका जागेवर? 3 डिलिव्हरी आहेत पण बोरिवली कसं हा हा, बरा. आमचं वाशी. वाशी हो. वाशी पण आहेत आमच्या, पण बाहेर देणार होतो. हा हा, हे बाहेरच आहेत आमचे. राजापूरच्या पुढे ना डिझेल टाकायला थांबलोय. बघूया आता किती बसतंय. स्लो घाला. अरे बापरे, इथे पालीत पोहोचलो भावानं. पालीत. ये रत्नागिरी है। हाँ, ये पाली बोल के गाँव है ये। इसके बाद वो हातखंबा बोल के, मतलब मेन रत्नागिरी. बरोबर ना 11:30 वाजलेत आणि मी आता पालीतून राईट घेतलाय. मगाशी तुम्हाला म्हटलेलं मी या रोडने जाणार नाही, सरळ हातखंबा मार्गे जाणार. पण मला एक आपली MH-60च गाडी ओव्हरटेक करून या रोडला टाकली त्याने.
म्हटलं काय करूया, ती मोठी 14 फूट गाडी होती. म्हटलं तो जातोय म्हणजे आपण जाऊया चला. मी पण याच रोडला गाडी टाकली, हळूहळू जाऊया चला. बरं 52 आहे बघा, 9 किलोमीटर आहे इथून. आणि हातकंब्या मार्ग गेलं ना तर 21 किलोमीटर अंतर होतं. शॉर्ट आहे हा रस्ता बऱ्यापैकी. भाव नदीला बाहेर पडून ना आता आम्ही हायवेला लागलोय. बरोबर आता 12 वाजलेत. बघूया संगमेश्वरात किती वाजता पोहोचतोय. तर भावांनो आम्ही फायनली ना संगमेश्वरात पोहोचलोय. संगमेश्वरात पोहोचल्यावर असा रस्ता आहे, म्हणजे मगापासून असा रस्ता मध्ये मध्ये भेटला आपल्याला, पण आत्ता काहीसा असा आहे. त्यामुळे गाडी हळूहळू चालवावी लागते. हे आहे संगमेश्वरातलं ओल्ड ब्रिज. काय परिस्थिती झाली आहे बघा ब्रिजाची, आणि त्याच्यावरून आम्ही बिंदास चालतोय. तर भावनो आपण ना आता खेडमध्ये पोहोचलोय. बरोबर 1:45 वाजलेत आणि खेडात आपली गाडी पोहोचली. निवांत प्रवास चाललाय. काही आतापर्यंत झोप वगैरे काही येत नाहीये, त्यामुळे चालतोय आपला चालतोय. परत पोहोचलोय हा. कितीतरी तासानंतर. बापरे, टायर एवढे गरम झाले, एवढे पण नाही झाले, नॉर्मल आहेत. चला चहा पिऊया. एक चहा पितो. चहा प्यायची इच्छा नाहीये, पण जरा थांबलो पाय मोकळे करायला. काय करू, खरंच चहा प्यायची इच्छा नाहीये माझी. खूपच झोप, म्हणजे थोडी आळस यायला लागले. म्हटलं त्याच्या अगोदर चहा पिऊन घेऊया. आता काय जास्त नाही, आता पेण, पनवेल, वाशी, जास्त अंतर राहिलं नाहीये. हा किती वाजलो, 4:10 झाले बरोबर. चार, 5, 6, बघूया. 6च्या अगोदर पोचलो तर बरंच झालं. 6, 6:30 पर्यंत पोचलो तर काही टेन्शन नाही. चला, थोडंसं बरं वाटलं. आणि ते आपल्या सोबत आलेत ना, मस्तपैकी गाडीत झोपलेत. त्यांना काय चहा नको काय नको. हे लाडू घेतलेत, शेंगदाण्याचे लाडू. चलो करेंगे. नींद हो गया की नाही. गाडी ना माणगाव पर्यंत मस्त आली, माणगाव इंदापूर पर्यंत. त्याच्यानंतर ना ह्या रस्त्याची काय परिस्थिती, म्हणजे त्याच्या अगोदर पण काय रस्ता चांगला नाहीये. तसाच आहे रस्ता, पण निदान गाडी टॉपोटॉप चालते व्यवस्थित. हे आता माणगाव काढल्यानंतर ही अशी परिस्थिती आहे. कोलाड, आता हे नागोठण्यात काहीतरी पोहोचलोय. नागोठणं काढलं वाटतं. हो, हे बघा असं सर्व्हिस रोडने चालावं लागतंय. हे आता जवळजवळ ना मी सांगतो वडखळपर्यंत अशी परिस्थिती आहे. सर्व्हिस रोड, परत थोडासा रस्ता कुठेतरी चांगला म्हणजे तो काय चांगला कपाट रस्ता, म्हणजे एवढा खराब रस्ता बनवतायत ना, काय बोलून फायदाच नाही. या मुंबई गोवा जो हायवे आहे ना, या हायवेवर जर टेम्पो म्हणजे कारवाल्यांना काय एवढं काय त्रास होत असेल नसेल काय माहीत नाही, पण एवढा जाणवत नसेल. पण
टेम्पो रिक्षा हे मालवाहक गाड्या आहेत ना, त्यांच्या गाड्यामध्ये जर माल कमी असेल म्हणजे वजन नसेल गाडीमध्ये तर कमरेची वाटच लागली समजा. या रोडवर ना लाईट लोड घेऊन चालूच शकत नाही. कमीत कमी 1 टनभर तरी गाडीमध्ये, छोट्या गाडीमध्ये माल पाहिजे. नाहीतर 100-200 किलो जर घेऊन जर या रोडवर चालत असेल ना, वाटत लागली समजा, कंबर गेली. एक ट्रिप मारणार, पुढच्या ट्रिपीला 4 दिवस घरी थांबावं लागणार. आता आपण ना कुठेच थांबूया नको, कंटिन्यू डायरेक्ट वाशीपर्यंत नॉनस्टॉप जाऊया. इथपर्यंत जसे आलो तसे वाशीपर्यंत. आता फक्त डिझेल बघा, आपल्या 2 पॉईंट आहेत. जर डिझेल जर हा पॉईंट जर गेला ना तर वाटेत कुठेतरी डिझेल टाकूया आणि चालत राहूया. सन 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 वाशी गाठूया. बरोबर 4:30 वाजलेत आता. बघा पनवेल ना 47 किलोमीटर बाकी राहिले. ठाणे 110, पेण 16 किलोमीटर. म्हणजे जवळजवळ पेणमध्ये पोहोचल्यात जमाय. पुढे वडखळ JSW कंपनी दिसते आपल्याला. 4:30 वाजता आपण वडखळात पोहोचणार, म्हणजे 4:30 पावणे 5 वाजता. आता बरोबर ना आम्ही पळसप्याला पोहोचलो बघा. इथून लेफ्ट घेऊया, JNPT रोडला लागून ओवाळ मार्गे जाऊया. आपला रेग्युलरचा जो रस्ता आहे ना त्याच रोडने जाऊया. चला, बरोबर आता 5:30 वाजलेत. एक अर्ध्या तासात वाशीत पोहोचू. फायनली वाशी मार्केटला पोहोचलो. मी बरोबर किती वाजले सांगतो तुम्हाला, 5:57 झाली बघा. आणि वाशी मार्केटमध्ये गाडी टाकली. हे बघा गाड्या सगळ्या लागल्यात. आणि हा छत्रपती माझ्यासोबत आलाय. तो कोणाला फोन लावतोय, शिट यार, गडबडच आहे. एवढं पळवून आणली गाडी आणि आता तो शोधतोय, मार्केट शोधतोय. एवढंच आहे काय यार. अशा प्रकारे फायनली आपली गाडी खाली करायला घेतली. हा हे बघा, एवढे कॅरेट भरून आणलेली मी. फायनली गाडी खाली होती. हा फायनली सगळेजण आपापलं काम कसं करत आहेत बघा. हा बघा इथे हा सॉर्टिंग करतोय, इथे डाळिंब सॉर्टिंग करतोय, इकडे आंबे आहेत. प्रत्येक जण आपापलं काम करत आहेत. काय माझे हे बघा, हे पेट्या आल्या या देवगड हापूस. कुठून कुठून येतात काय माहिती, देवगड हापूस म्हणून देतात आपले. आत्ता चेहऱ्यावर स्माइल आली. खाली झाली गाडी, गेट पास पण भेटला. मी एवढं टेन्शनात आलेलो. त्यांना विचारलं, म्हटलं बाहेरच्या अजून 1-2 पेट्या आहेत, काय करू. नाही जा, काय प्रॉब्लेम नाही. मी टेन्शनात आलेलो. म्हटलं काय लपडा. आणि हा तर आता मला गाडी बाहेर काढायला ना, हे बघा ट्रॅफिक किती आहे. संपूर्ण माझ्या गाडीसमोर ना संपूर्ण ट्रॅफिक आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. गाडी खाली झाली, लगेच झाली गाडी. वाजले किती आता, 7:30 झाले. आलेलो किती, 6:15 पोचलेलो. 1 तास झाला माझा. तर आपल्याला आता अंधेरीला जायचं आहे. अंधेरीला ते 2 पेट्या आहेत ना, तुम्हाला दाखवल्या नाही दाखवल्या, थांबा दाखवतो. हा बघा, ही एक पेटी आहे आणि त्याच्या मागे अजून एक पेटी आहे, दिसते. ओके, तर ह्या दोन्ही पेट्या आपल्या अंधेरीला खाली होणार आहे. बघूया एअरपोर्टला आतमध्ये खाली होत आहेत की बाहेर खाली होत आहेत, गोडाऊनमध्ये. त्याने सांगितलं आहे गोडाऊनमध्ये खाली होणार म्हणून. तर गोडाऊनमध्ये झालं तर बरंच झालं. आता इथून बाहेर पडतो, वॉशरूमला वगैरे जायचं आहे, तिकडे फ्रेश होणार मस्तपैकी बाहेर जाऊन. आणि नंतर डायरेक्ट इथून आपण अंधेरीला जाऊया. चला, लवकर खाली व्हायला पाहिजे, कारण रिटर्नचं एक बुकिंग ना कन्फर्म केलं आहे. तर ते भरून परत गावी जायचं, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला, गाडी कशी काढावी लागते बघा. गेली की सुटली नशीब. केव्हापासून आहे मी इथे, एवढं सोडली नशीब. हे सगळे मध्ये 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 येत राहतात.
अचानक सुटली कशी? केव्हापासून तिथे होतो, जवळजवळ अर्धा तास झाला मी या लाईन मध्ये उभा होतो. सुटली लाईन, आता हा तरी मध्ये आलाय. अरे बाबा साईडला हो रे बाबा. तसंही काय तो ते माझ्या पुढे ती गाडी अजून गेली नाहीये. चला 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 चला, बाहेर पडा रे बाबा, मग कंटाळ येतो. आंबा. फ्रूट मार्केटच्या गेटच्या बाहेर पडलो. आता आपल्या लोकेशनला, आधी लोकेशनला नाही, आधी गाडी पार्किंग करणार आणि मस्तपैकी वॉशरूमला वगैरे जाऊन मग नाश्ता वगैरे करून मग अंधेरीला जायला निघणार. कारण आत्ताचे कुठे 7:45 वाजलेत, 8 वाजले. अंधेरीत जाऊन काय झेंडा काढायचा नाही, ते लगेच खाली करून थोडीच घेणार आहेत. पहिलं आपल्या लोकेशनला जाऊया, पार्किंगला जाऊया. चला. बरोबर ना 8:30 वाजले, 8:33 झाली. आणि आता जे अंधेरीत खाली करायचं ना, त्याचा फोन काय लागत नाही. विचार करतोय तिकडे जाऊन थांबायचं कुठेतरी, असलपा वगैरे ते जो एरिया आहे ना, घाटकोपर, त्या तिथे कुठेतरी ब्रिजच्या खाली ठेवून. कारण आता गरमी एवढी, गाडीत बसून राहिलं तर गरमीने पूर्ण घामाने भिजून जाईल. काय करू समजत नाहीये, फोन तर लागत नाही एवढ्या. तिकडे जाऊन थांबूया आपण, डिझेल टाकतो 1000चा आणि डायरेक्ट तिकडे अंधेरीत जाऊया. चला. इथे थांबून तरी काय करणार, मग फोन आला की मग धावा करावं लागणार, मग ट्रॅफिक लागणार. आताही तसं काय ट्रॅफिक लागणारच, पण वेळेत गेलेलं बरं. चला. आणि हे मी बरोबर चांगला डिसिजन घेतला. देवाच्या दयेने, देवाचं नाव घेत आलो. ते आंबे भरले, आंबे खाली झाले व्यवस्थित, म्हणजे जराही काही त्रास झाला नाही वाटेत, व्यवस्थित प्रवास झाला. आता हे अंधेरीतल्या खाली झाल्या पुरे. एवढंच म्हणतो. चला जाऊया अंधेरीत. HP पेट्रोल पंप आहे. या पंपावर ना डिझेल 1000 रुपयाचं डिझेल टाकतो. कारण ते टाकलेलं डिझेल सगळं संपलंय. बघा लाईट लागली आहे. इथे डिझेल टाकतो, मग निघूया. 1000 रुपयाचं डिझेल टाकलं आणि आता निघालोय. वाजले किती? 8:45 झालेत. एक अर्ध्या पाऊण तासात मी अंधेरीत पोहोचेन. अंधेरीत नाही जाणार, अगोदरच कुठेतरी थांबूया आपण. आणि त्याचा कॉल आला ना की मग खाली करायला जाऊया. शेवटी ट्रॅफिक लागायचं ते लागलंच. किती ट्रॅफिक आहे बघा. वाशीचा टोल काढला आणि हे बघा ट्रॅफिक. बघूया आता का या ट्रॅफिकमुळे किती वाजतात पोचायला काय माहिती. हे बघा, हे ट्रॅफिक कशामुळे माहिती आहे? हे बघा, इथे काम सुरू आहे. इथे 8 लाईनमध्ये गाड्या येत आहेत आणि इथे डायरेक्ट 2 ते 3 लाईन होत आहेत. 8 कुठे आणि 3 कुठे? ट्रॅफिक होणारच ना. काय यार शे, मुंबईत ना सगळीकडे कामं सुरू आहेत. झोप येते, एवढी झोप येते ना. असे डोळे बंद केले ना लगेच गार व्हायला होते. ह्या एका मेट्रोच्या ब्रिज खाली ना गाडी लावली बघा. त्याचा कॉल येईल. मस्तपैकी सावळी आहे. जवळजवळ अर्धा तास AC लावून झोपलो आणि आता जाग आली पटकन. बघतो तर कुठे काय समजायलाच तयार नाही. आता परत झोपतो जरा. वाजले किती? 10 वाजले. 10 आता ना 11 वाजले. जे झोपलेलो डोळे लाल झाले रे बघा अक्षरशः. आता काय सांगू अशी झोप येते ना मला. झोपेची गरज आहे. 1 मिनिट सुद्धा रात्री झोपलो नाही मी. आणि आता बरोबर 11 वाजले आणि आता मी त्या लोकेशनला जातोय. त्यांना आता फोन केलेला तर ते बोलले 11:30 नंतर. म्हटलं ठीक आहे, 11:30 नंतर तर 11:30. ते साकी नाक्याला ना ट्रॅफिक असतं. जाईपर्यंत मला अर्धा तास लागणारच. जाऊया तिथे त्या लोकेशनला. थोडा वेळ आता आपल्याला उन्हात थांबावं लागेल. चला भावानू, 11:15 वाजले आणि हे बघा हे साकी नाक्याचं ट्रॅफिक. अजून साकी नाक्यालाच आहे. शीट. काय आहे ट्रॅफिक? साकी नाकाच आहे ना. कुठचं स्टेशन आहे ते पण नाही. पुढे एक स्टेशन दिसतंय पण खूप वेळ झाला. इथेच आहे मी अजून.
जवळ ना 1 तासानंतर मरोळ नाक्याला पोहोचलो. हा बघा, 3 किलोमीटर साठी मला बरोबर ना 1 तास लागला. 3 किलोमीटर अंतर पार करायला, एवढं ट्रॅफिक आहे. अजून मला जवळजवळ 1 किलोमीटर जायचंय. फायनली मी एअरपोर्ट रोडला टाकली हा गाडी. आई शपथ, किती जवळजवळ 1 तास मी त्या ट्रॅफिक मध्ये होतो. 1 तास. आता कुठे ट्रॅफिक सुटलंय बघा. फक्त आता अर्धा किलोमीटर बाकी राहिलंय आपलं लोकेशन. इथून आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. इथून हा जो लेफ्ट आहे ना, इथून कार्गोला जी म्हणजे एअरपोर्ट कार्गोला जी लाईन लागते ना, ती इथून हे बघा. आणि इथून आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे सेकंड सिग्नलला. राईट साईडला गेलो तर चकाला ते सिगरेट फॅक्टरीच्या इथे जातो रस्ता तो. आणि हा सरळ आपण आता कार्गो गेट कडे जाणार आहोत. वैताग आला ना, 12 वाजले आता बरोबर. आणि तो बोलला जा तिथे डायरेक्ट जा म्हणजे इथे गाडी लावायला जे एवढे वांदे आहेत माहिती आहे. अल्मेडा पॅकर्स अँड मूव्हर्स म्हणून सांगितलंय. अल्मेडा हे बघा. इथून राईट साईडला इथेच खाली होणार आहे आपली गाडी. बघा इथेच होणार आहे खाली. आता गाडी लावायचे एवढे वांदे आहेत माहिती आहे. ऑल मीडिया पॅकर्स अँड मूव्हर्स. हा हे बघा दिसलं, इथे होणार. आपल्या दोन्ही पेट्या खाली झाल्या आता. हे बघा, ही एक पेटी आणि ही एक पेटी, दोन्ही खाली झाली. आपली गाडी फायनली खाली झाली. चला आता रिसिविंग घेतो. रिसिविंग घेऊया आणि ये बाय. हाँ 50 रुपये चाहिए, देता हाँ भाई लोडर है. ये लोडर है, 50 रुपया मांग रहा 50 रुपये. हाँ है. देता हूँ बता. 50 रुपया. ये बता दो. 50 रुपयात जर कोण खुश होत असेल तर द्यायला काय हरकतच नाही. असू दे, 50 रुपयासाठी आपण झिकझिक नाही करायची. पोलिसांना 50 रुपये देताना 10 वेळा विचार करणार. यांना नाही, मेहनत करतात चालू. तर भावानो, फायनली आपली गाडी ना 12:30 वाजता खाली झाली आणि रिसिविंग पण भेटली. तर आता रिटर्नचं एक भाडं ना मी घर सामान ठरवून ठेवलंय, ते भरायला जाईन. त्यांचं लोकेशन वगैरे आलंय. तर आणि ही जर्नी एकदम काय म्हणतात ते सरप्रायझिंग जर्नी झाली. मी भरायला काय गेलेलो आणि त्याच्यानंतर अचानक मला जॅकपॉट लागला. असं आंब्याच्या पेट्या भेटल्या. रिपोर्ट मस्त झालाय आणि खुश आहे मी. आणि वाटेत अजिबात काही त्रास झाला नाही. मी देवाचं नाव घेत मस्त प्रवास करत होतो. व्यवस्थित सुरळीत प्रवास होऊ दे, वाशीमध्ये गाडी पोहोचू दे. तर कशी वाटली जर्नी नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.